पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। डोंबिवलीत बालभवनमध्ये भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन। डोंबिवली रोज फेस्टिवल हे भव्य गुलाब पुष्प प्रदर्शन आजपासून डोंबिवली बालभवन येथे सुरू करण्यात आले आहे। रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या डोंबिवलीकर रोज फेस्टिवल गुलाब पुष्प प्रदर्शनाचे यंदाचे 14वे वर्ष आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास करण्यात आले। इंडियन रोज फेडरेशन या अखिल भारतीय गुलाब प्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोज फेस्टिवल मध्ये निमंत्रित करण्यात आले होते। मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले होते। शेकडो प्रजातीचे गुलाब या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत। हे आपणा सर्वांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष सातत्याने डोंबिवलीमध्ये रोज फेस्टिवल साजरा केला जातो। खरं तर डोंबिवलीमध्ये फुलांचं किंवा गुलाबाच्या फुलांचं उत्पादन किती होतं तर ते सांगणं अत्यंत कठीण आहे, परंतु देशभरातून सर्व फुल उत्पादन करणारी सर्व मंडळी, गुलाबप्रेमी आणि प्रत्येकजण या अशा सगळीजणं, हे पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, वांगणी असेल, अशी अनेक जणं, चंद्रकांत मोरे असतील, आशिष मोरे असेल, ही सगळी मंडळी की गेली अनेक वर्ष या सगळ्या गुलाबाच्या प्रदर्शनासाठी स्वतःचं असं योगदान देत असतात। आणि हा रोज फेस्टिवल असा आहे की या रोज फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने गुलाब प्रेमी हे येत असतात। दरवर्षी ही संख्या 25 ते 30 हजाराच्या जवळपास पूर्ण 2 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते। प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन जानेवारी महिन्यामध्ये घेतलं जातं, परंतु आता बऱ्याच ठिकाणी फेस्टिवल्स असल्यामुळे थोडासा उशीर झाला आहे, परंतु मला सांगायला आनंद होतो की या सर्व मंडळींनी या फेस्टिवलला खंड पडू नये या दृष्टिकोनातून स्वतः एफर्ट्स घेतले। वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या व्यवस्था करून ती सगळी फुलं या ठिकाणी आणण्याचं काम केलं गेलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली।